मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात वाद काही नवीन नाहीत. पण गेल्या काही तासात घडलेल्या 3 वेगवेगळ्या घटनांनी राज्याचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेला चाललंय असा प्रश्न नक्कीच निर्माण होतो. या प्रकारांमुळे संबंधित राजकीय नेत्यांची करायला गेला तुका आणि झाला माका अशी अवस्था झालेली बघायला मिळाली. राज्यात आणि केंद्रात बहुमतात सरकार असल्यानं आपलं कुणी काही बिघडवू शकणार नाही अशा आविर्भावात वावरत असणाऱ्या काही नेत्यांचे हायकमांडनी कान टोचल्यानं तिन्ही नेत्यांनी माफीनामा दिलेला आहे. या सगळ्या प्रकरणांमुळे राज्यात सत्ताधारी थोडे बॅकफुटवर आलेले बघायला मिळाले. त्यातील एका ठिकाणी एका खासदाराने पत्रकारांनाच मारण्याची धमकी दिली होती. दुसऱ्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सत्ताधारी पक्षातच खुर्चीवर बसण्यावरून वाद झालेला होता. तर तिसऱ्या ठिकाणी थेट महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांच्या मराठी वाचनावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. विशेष म्हणजे या तिन्ही घटना वेगवेगळ्या असल्या तरी शेवटी एकच नेता या मुद्द्यांवर आक्रमकपणे प्रतिक्रिया देतो आहे. इतर कुणी याबद्दल काही एक भूमिका घेत नाही आहे. म्हणूनच सत्ताधारी पक्षातून 3 दिवसात 3 माफीनामे कसे काय आले? महायुतीमधील नेते बॅकफुटला जात आहेत का? महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं चाललंय काय? सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, शिंदेचं ऑपरेशन टायगर यशस्वी झालं आणि ठाकरे गटातील 6 खासदार शिंदे गटात गेले. त्यामुळे दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरूच होते. त्यात अगोदर सर्वाधिक चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे ओमराजे निंबाळकर. पण नंतर ओमराजेंना मागे टाकत मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी आघाडी घेतली. सुरुवातीला त्यांनी विरोधकांना उत्तर देताना 5 लोक मारले, घरावर बॉम्ब टाकू अशा प्रकारची आक्रमक वक्तव्य केली. त्यानंतर पत्रकार त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले. सुरुवातीला त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं दिली, मात्र त्यांची मुलगी राजूल पाटील यांच्या राजकीय भूमिकेबाबत प्रश्न विचारताच ते संतापले. काही अश्लील शब्द वापरत त्यांनी पत्रकारांना पुन्हा आलात तर मारून पाठवीन, हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा, कमिशनरला दाखवा, मला विचारायला आला तर मार खाल, अशा थेट धमक्या त्यांनी पत्रकारांना दिल्या. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही मिनिटातच व्हायरल झाला. या घटनेनंतर हा मुद्दा विधानसभेतही गाजला. विरोधकांनी कारवाईची मागणी केली. काही नेत्यांनी पत्रकारांना धमकावण्याच्या भाषेचा निषेध केला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती घेऊन प्रतिक्रिया देऊ, अनावधानाने काही बोललं असेल तर माफी मागण्याची तयारी असल्याचं सांगितलं. पण प्रश्न अजूनही कायम आहे. लोकप्रतिनिधींनी पत्रकारांशी अशी भाषा वापरणं योग्य आहे का? पण याबाबत जेव्हा चर्चा वाढायला लागली, पक्षश्रेष्ठींकडून कान टोचले गेले, तेव्हा मात्र इतक्या आक्रमकपणे बोलणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्यामध्ये आणि पत्रकारांमध्ये जो काही प्रकार झाला त्याबाबत मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात खासदार संजय दिना पाटील यांनी माफी मागितली. या संदर्भात संजय दिना पाटील यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पत्रकार आणि माझ्यामध्ये जो प्रकार घडला त्याबाबत मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. हा प्रकार नेमका का घडला याबाबतही सांगतो. ज्या दिवसापासून मी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला त्या दिवसापासून अतिशय वाईट शब्दात आणि शिवीगाळ करून माझा अपमान केला गेला, तरी मी सर्व अपमान सहन केला. त्यानंतर आज सकाळी माझे काही पत्रकार मित्र आले तेव्हा मी त्यांना हात जोडून विनंती केली की मला याबाबत काहीही विचारू नका. मला जे बोलायचं होतं ते बोलून झालंय. आता मला कृपा करून काही विचारू नका. मी त्यांना हात जोडून विनंती केली. मला आणि माझ्या परिवाराला जे शिव्या देत आहेत त्यांना लांब ठेवा असं मी पत्रकारांना सांगितलं. मात्र तरीही पत्रकार मला त्याच गोष्टीवर विचारण्यासाठी आले होते. तेव्हा माझ्यामध्ये आणि पत्रकारांमध्ये काही वाद झाला. त्यामध्ये माझ्याकडून चुकीने काही अपशब्द निघाले. त्यासाठी मी त्या सर्व पत्रकारांची आणि पत्रकार समूहाची दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात संजय दिना पाटील यांनी जाहीर माफी मागितली आहे. यानंतर मंडळी, दुसरं प्रकरण घडलं पुण्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सारथी संस्थेचा शासकीय कार्यक्रम सुरू होता. एमपीएससी आणि यूपीएससी मध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार होत असताना अचानक व्यासपीठावरच वाद झाला. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या मेधा कुलकर्णी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्यात पहिल्या रांगेत बसण्यावरून शाब्दिक चकमक उडाली. मेधा कुलकर्णी यांनी आरोप केला की आपल्याला ब्राह्मण असल्याचा उल्लेख करत मागे बसायला सांगण्यात आलं. त्या इतक्या दुखावल्या की कार्यक्रम सोडून बाहेर पडल्या. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी थेट सवाल केला, खुर्च्यांनाही आता जात लागली का? तसेच अभिमन्यू पवार स्वतःला सुपर सीएम समजतात का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मात्र अभिमन्यू पवार यांनी हे सगळे आरोप फेटाळले. त्यांच्या म्हणण्यानुसार हा वाद जातीचा नव्हताच. मराठा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना प्रोटोकॉलनुसार पुढे बसवण्याची सूचना केली होती. तेवढंच मी त्यांना सांगितलं, पण त्यांनी पराचा कावळा करत माझ्यावर टीका केली. तरी आपल्या बोलण्यामुळे मेधाताईंच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मात्र या एका घटनेमुळे भाजपमधली अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा समोर आली. त्यानंतर तिसरं प्रकरण घडलं विधान भवनात. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर होती. मात्र श्रद्धांजली वाचताना झालेल्या उच्चारांच्या, तथ्यांच्या आणि भाषेच्या चुका सोशल मीडियावर मोठ्या चर्चेचा विषय ठरल्या. मंडळी, राहुल नार्वेकर यांच्याकडून सुरुवातीला दीनानाथ मंगेशकर यांचं नाव चुकीचं उच्चारलं गेलं. त्यानंतर ते अनेक शब्द अडखळत वाचू लागले. त्यांचं अडखळणं इतकं वाढलं की नंतर नंतर वाक्यांचा अर्थ बदलल्याचं बोललं जाऊ लागलं. आणि याच गोष्टींना घेऊन मराठी भाषा प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यातून असा प्रश्न उपस्थित झाला की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या राज्यात विधानसभेच्या अध्यक्षांकडूनच अशी चूक होणं योग्य आहे का? राज ठाकरेंनी याच घटनेवरून त्यांची चांगलीच कान उघडणी केली. त्यानंतर मंडळी, दुसऱ्या दिवशी राहुल नार्वेकर यांनी वाचण्यासाठी दिलेल्या कागदावर प्रिंट अस्पष्ट होती आणि खूप बारीक अक्षरात लिहिलेलं होतं, म्हणून वाचताना या चुका झाल्या असं थातूर मातूर कारण देत दिलगिरी व्यक्त केली. खरं तर मंडळी, ही तिन्ही प्रकरणं वेगवेगळी होती. एकाचा संबंध पत्रकारांशी, दुसऱ्याचा सत्ताधारी पक्षातील अंतर्गत संघर्षाशी आणि तिसरा थेट मराठी भाषेशी होता. पण यातल्या दोन घटनांवर सगळ्यात अगोदर आणि आक्रमक प्रतिक्रिया आली ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची. सर्वात आधी त्यांनी राहुल नार्वेकरांच्या मराठी वाचनावर अत्यंत कठोर शब्दात टीका केली. आशाताईंच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडताना मराठी भाषेची चिरफाड करण्यात आली. कागदावर लिहिलेलं मराठीही वाचता येत नाही, वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहिती, ना दीनदयाळ उपाध्याय. काल त्यांनी आशा भोसले यांच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडला, अशी जहरी टीकाही त्यांनी केली. इतकंच नाही तर सभागृहात बसलेल्या एकाही आमदारानं यावर आक्षेप घेतला नाही, याचंही त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. आणि काय पद्धतीची माणसं आपण सरकारमध्ये निवडून देतोय, असा खोचक सवालही विचारला. त्यानंतर मंडळी, संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचाही राज ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला. गँगस्टर सुद्धा अशी भाषा बोलणार नाही, पण महाराष्ट्रातला खासदार बॉम्ब टाकेन, 5 खून केले असं बोलतोय, तरी त्याच्यावर कोणती चौकशी होत नाही असं म्हणत त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरचं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. हे नेमकं कोणतं राजकारण सुरू आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मंडळी, 3 दिवसात घडलेल्या या 3 घटनांनी महाराष्ट्राच्या राजकारणात 3 वेगवेगळे वाद निर्माण केले होते. पहिल्या घटनेनं राजकारणातील शिवीगाळ भाषेचा स्तर चर्चेत आणला. दुसऱ्या घटनेनं सत्ताधारी पक्षातला जातीय संघर्ष उघड केला. तर तिसऱ्या घटनेनं मराठी भाषेच्या सन्मानाचा मुद्दा ऐरणीवर आणला. या तिन्ही घटनांनी सत्ताधारी पक्षाला ऐन अधिवेशनाच्या काळात गोत्यात आणलं. विरोधकांनी यावर चांगलीच टीका केली आणि जनसामान्यांनीही सोशल मीडियाद्वारे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे हायकमांडने संबंधितांचे कान टोचले आणि माफी मागायला लावली. त्यात या तिन्ही घटनांवर राज ठाकरे यांनी केवळ संबंधित व्यक्तींवर टीका केली नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आता या घटनांवर सरकार काही ठोस भूमिका घेईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण तोपर्यंत तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.